सो गुड मॉर्निंग, स्वस्त राहा मस्त राहा विथ आर जे चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी राहुल जंगम. आज इथे आलेलो आहोत खेडला. आता आमचा हा प्लॅनिंग झालेला आहे रघुवीर घाटामध्ये. सो रघुवीर घाटामध्ये आता आमच्याबरोबर आहेत हे बघा, आमच्याबरोबर आहेत ऋषीभाई, श्वेता आणि उवैदई, आणि हे बघा आमचे पंजाबी ड्रायव्हर्स विशाल भाऊजी. तर आम्ही आता सर्वजण चाललेलो आहोत रघुवीर घाटामध्ये धमाल करायला. सो सध्या आम्ही इथे उभे आहोत खेड रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे, त्या पलीकडे रेल्वे स्टेशन आहे. आणि हा जो माझ्या मागे रस्ता आहे हा जातो रघुवीर घाटामध्ये. सो रघुवीर घाटामध्ये आज आम्ही एक्सप्लोर करणार आहोत तिकडचे वेगवेगळी वॉटरफॉल्स. सो या सिरीजमध्ये आपण कोकणातले जे वॉटरफॉल्स आहेत ते आपण एक्सप्लोर करणार आहोत. सो स्टे ट्यून गाईज. सर मंडळी, आता प्रवास हा चालू झालेला आहे आणि प्रवासामध्ये आता माझ्याबरोबर एका गाडीमध्ये श्वेता, मी आणि ऋषी भाऊजी आहेत, आणि पुढे आहेत आपली खेडची फॅमिली. ते आपले टाटा नेक्सॉन घेऊन चाललेले आहेत. परंतु तुम्हाला वातावरण दाखवतो. ऋषीभाई जरा फ्रंट कॅमेरा हे करा, स्लो करतो थोडी, की वातावरण एकदम असं ओलचिंब झालेलं आहे, भाजरण झालेलं आहे, एकदम झुंबुझुकू वातावरण झालेलं आहे. पुढचा मला हे दाखवूया, स्टॉप. सो एकदम भाजरण असं वातावरण झालेलं आहे, झुंबुझुकू वातावरण झालेलं आहे. ढग सुद्धा भरपूर आलेले आहेत. बहुधा आम्हालाच भिजवायला आलेत ते, असं वाटतंय. अतिशयोक्ती होती ही, पण ठीक आहे. हे ढग आहेत म्हणून आम्ही आज बाहेर आलोय. की असा हा प्रवास जो गावातला, कोकणातला, मस्त पावसाळ्यामध्ये थोडं असं हिरवगार बाजूबाजूनी मस्त, आणि सर्व झाडं ओलचिंब झालेले आहेत. आणि आता या रघुवीर घाटामध्ये तुम्हाला म्हणतो की आम्ही जेव्हा कॉलेजला होतो, जेव्हा गावाला यायचो, त्यावेळेला आम्ही रघुवीर घाटामध्ये आलो होतो. आणि त्यावेळेला आम्ही असंच यामध्ये वैदईचा वाढदिवस होता, आणि त्यावेळेला बिर्याणी वगैरे म्हणजे उरली होती थोडक्यात. तर ती बिर्याणी घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही रघुवीर घाटात गेलो होतो, आणि तो आम्ही आनंद घेतला होता. पण एवढा जबरदस्त आनंद होता, त्यामुळे तोच आनंद आम्ही कसा घेतला होता त्याची एक रिपीट टेलिकास्ट आपण करू शकतो. त्यावेळेला आमच्याकडे कॅमेरे नव्हते. सो आता तुम्हाला दाखवतो कोकणातल्या वॉटरफॉलची मजा. माझ्या मागे जो तुम्ही तो पर्वतरांगा बघत आहे तिकडेच रघुवीर घाट आहे, आणि त्याच घाटावर आम्हाला जायचं आहे. सो इथे वातावरण थोडंसं असं उन्हाळी प्रकारचं आहे, परंतु तुम्ही वरती बघू शकता संपूर्ण ढग जे आहेत ते अगदी धुक्याने पुन्हा व्यापलेलं आहे. आणि त्यामुळे वरती आम्हाला नक्कीच पाऊस मिळणार आहे, आणि तिकडे पाऊस पडत असताना तिकडचे जे वॉटरफॉल असणार आहे त्यांची एक वेगळीच मजा आहे. सो आपण लवकरात लवकर पहिला तिथे जाऊया. आणि त्याचप्रमाणे गावचं जे वातावरण असतं, की ओढा जो असतो, ओढ्यावरला जो ब्रिज असतो, एक छोटंसं तुम्हाला ओढा दाखवतो इथे. या लहान मुलं अंघोळी वगैरे करायसाठी, चालकांसाठी खूप मस्त आहे. फक्त सुरुवातच झालेली आहे पावसाची कोकणामध्ये. हा बघा तो आणि मस्तपैकी अशी निसर्गाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आणि पूर्ण मुमेंट कॅप्चर झाल्यानंतर, आनंद घेतल्यानंतर आता थोडी भोजनाचा आस्वाद आहे. आणि ही बघा, ही बारकी मला घाबरवते आहे, अंगावर काहीतरी टाकते म्हणते. हो, मी घाबरलो, परंतु आता आमचं मेन कार्यक्रम म्हणजे भोजनाचा. हे बघा, इथे आंबे, काजू बटाट्याची भाजी, आळूचं फतफद, काजू पनीर, सॉरी आळूचं फतफद, मका, राईस, आणि हे बघा इथे ही मेजवानी तयार, भाकरी. असा मस्तपैकी आस्वाद घ्यायचा आहे आम्हाला आता. कुठे तर या सह्याद्रीच्या कुशीत.
थांब थांब थांब. आणि आता आपण आलो आहोत सवत्सडा जो वॉटरफॉल आहे तो परशुराम घाटामध्ये आहे. आणि बऱ्यापैकी म्हणजे अजून तरी हा थोडा लहान आहे, म्हणजे अजूनपर्यंत एवढं पाणी नाही आहे. परंतु हायवेवरून सुद्धा हा जो सवत्सडा आहे खूप छान आणि सुंदर दिसतो आणि खूप मोठा हा वाहतो. हा अजून तरी पावसाचं एवढं हे नाही आहे, पाऊस पडून गेला आहे त्यामुळे थोडासाच असं इकडून दिसतो. अजून खूप आतमध्ये आहे, आपण जाऊया थोडं आतमध्ये आणि बघूया सवत्सडा कोकणातील वॉटरफॉल. आणि आता तरी बऱ्यापैकी वाट केलेली आहेत आणि थोडंसं अजून इथे फेवर ब्लॉक वगैरे टाकलेले आहेत इथे येण्यासाठी. आता पहिला अशी एवढी चांगली वाट नव्हती, म्हणजे जंगल रस्ताच असायचा, झाडं वगैरे असायची. आणि मग जसं पाऊस पडायचा आणि लोक इथे पर्यटक यायला सुरुवात व्हायची त्यावेळेला इथले गावकरी किंवा जी लोक असतील ती लोक इथले हे झाडी वगैरे कापून ही वाट तयार करायची. सो फार आधी आम्ही म्हणजे गेले 5-6 वर्षापूर्वी आलो होतो सवत्सड्याला. त्यानंतर बाहेरूनच बघतो असा इथे हायवेवरून सवत्सडा हा बघा तिकडे हायवे आहे आणि हायवेपासून अगदी जवळच आहे, म्हणजे बघू शकतो. आणि सुंदर असं हे बघा हे छोटे छोटे वॉटरफॉल, स्वच्छ पाणी, हीच ती मजा आहे. थोडंसं चालावं लागतं पण हरकत नाही, तिथपर्यंत पोचल्यानंतर अगदी वेगळाच अनुभव येतो. हा बघा चांगला असा रस्ता तयार झालेला आहे आणि अगदी पायथ्यापर्यंत. थोडंसं चढण आहे, दम लागतो परंतु हरकत नाही, 1 मिनी ट्रेक होऊन जाते. मित्रांनो हा बघा परशुराम घाटातील कोकणातील सुप्रसिद्ध असा सवत्सडा वॉटरफॉल. आता याला सवत्सडा वॉटरफॉल हे नाव का पडलं आहे हे जर कोणाला माहिती असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सुचवा. परंतु बघा सुंदर असा वॉटरफॉल, जे आधी 3-4 दिवस झाले पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे, परंतु त्याच्या आधी गेले 6-7 दिवस बऱ्यापैकी पाऊस पडला आहे कोकणामध्ये. आणि त्यामुळे हे असे छोटे छोटे आणि मोठे मोठे वॉटरफॉल्स हे सगळे आता ॲक्टिव्ह झाले आहेत, लाईव्ह झाले आहेत. त्यातपैकी एक हा बघा मध्येच मस्त मोठा वाहतो आहे